आणि यानंतर आपण महत्त्वाच्या राज्यातल्या राजकीय घडामोडींकडे आता वळूया। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये मोठे पक्षप्रवेश पार पडलेले। भाजपनं ठाकरे सेनेसह काँग्रेस आणि मनसेला मोठे धक्के दिलेले आहेत। विनायक पांडे, यतीन वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय। देवयानी फरांदे यांच्या नाराजीनंतर सुद्धा त्यांचा पक्षामध्ये प्रवेश झालाय। तर मनसेचे दिनकर पाटील आणि काँग्रेसचे शाहू खैरे हे सुद्धा आता भाजपमध्ये आलेले आहेत। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन, सर्व पक्षातील सीमाताई हिरे असतील, फरांदेताई असतील, राहुल भाऊ ढिकले असतील, बाळासाहेब सानप, लक्ष्मणजी सावजी, विजयजी साने, आता निलेशजी बोरा, आशिषजी नार, सुनीलजी केदार या सर्वांच्या मार्गदर्शनाने आज या नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काम चालतं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं हितचिंतकांचं मत होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत आपल्या सर्वांगीण विकासासाठी गेलं पाहिजे। मी राजीनामा दिला, मग मागून मला माहीत नाही, मला अजून मिळालं नाही, पण माझा राजीनामा पहिला केला होता। राजीनामा पाठवल्यावर विषय नाही ना, राजीनामा पाठवून दिला। माझा चांगला रोल राहणार आहे म्हणून मला प्रवेश दिला। सर्वजण आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि याचं मुख्य कार्यकर्ता पुन्हा सांगेल की ज्या गतीने देश पुढे चाललेला आहे, ज्या गतीने आपला विकास चाललेला आहे देशाचा, मोदींचं नेतृत्व अतिशय कणखर नेतृत्व त्या देशाला मिळालेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यांचा विश्वास पक्षावर आहे। राज्यामध्ये पुन्हा देवेंद्रजी आले आणि जी कामं त्याच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे, जी त्याची विचारधारा आहे, त्यामुळे सगळ्यांना वाटतंय की आपण या पक्षामध्ये राहावं। सर्वांनीच नेते व्हायचं आणि प्रत्येकाने आपलं आपलं बघायचं, मग पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला कोणी पाठबळ द्यायचं। त्यामुळे मी फक्त सकाळी पक्षाला पोस्ट टाकली, म्हणजे याच्यावरती सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती, एवढाच विषय आहे। मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही। जे आज पक्षामध्ये आलेले आहेत, पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते, पण आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।